भाजी जर अशी असली तर हाटल्यात जायची काय गरज आहे हो. रोजच्या वाटणामध्ये अशी जर भाजी बनवली तर तुमच्या घरातले सगळेच जण तुम्हाला नवाजतील बघा. तर त्याच्यासाठी काय केले मी, इथं हिरवा वाटाणा घेतले बघा आणि अर्धा कप असेल आणि 3 मध्यम आकाराचे बटाटे त्याचे साल काढून मोठ्या फोडी चिरून थोडं पाणी टाकून कुकरला 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या मोठ्या गॅसवर. आणि कांदा, आलं, लसूण त्याचं पेस्ट करायचं आणि टमाट्याचं पेस्ट करायचं बघा. आणि त्याच्यानंतर थोडं काजू टाकले बघा, थोडे मखाने टाकले बघा. मखाने टाकले की नाही आपल्या ग्रेव्हीला छान असं दाटसरपणा येते. थोडे शेंगदाणे बी टाकले व भाजलेले टाकायचे. आता कुकरची शिट्ट्या झाल्या, छान असं नरम झालेत बघा बटाटे. आणि त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं. मॅश केलं की आपल्या रस्स्याला छान असं चव येते बघा. त्याच्यानंतर फोडणी दिले बघा. खडे मसाले, जिरे, मोहरी, तेल सगळं टाकले आणि कांद्याचं पेस्ट टाकून छान परतून घेतले. त्याच्यानंतर टमाट्याचं पेस्ट होतं ते बी परतून घेतले बघा. आणि त्याच्यानंतर पावडर मसाल्यांमध्ये हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून घेतले बघा. आता याच्यानंतर सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. भाजीला जर तुम्हाला छान रंग पाहिजे असेल तर बेडगी मिरची बी टाका, म्हणजे रंग छान लाल होऊन देते बघा. आता हे लई वेळ परतून घ्यायचं असेल तर थोडं पाणी टाकायचं. त्याच्यानंतर उकडलेले बटाटा आणि मटार टाकले बघा आणि थोडीशी कोथिंबीर टाकले बघा. आणि 1 चमचा लोणी टाकले बघा. लोणी, बटर काय बी चालते. आणि सगळं बोलण्याच्या नादामध्ये मीठ विसरले होते बघा, मीठ बी टाकून घेतले. सगळं मिक्स केले, झाकण लावायचं आणि तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला वापरून घ्यायचं बघा. एकदा तेल सुटलं की समजून घ्यायचं की आपली भाजी सक्सेस. मग त्याच्यानंतर काय करायचं, गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकलं तर चव बदलला आणि पटकन शिजते बघा. 1-8 मिनिटं शिजवून घेतले की मस्त तयार झाले बघा आतल्या मटर आणि बटाट्याची भाजी. आवडलं तर नक्कीच लाईक करा.